किती पडले, ड्रोन किती पडले, याचा हिशोब मागताय. अरे तुम्हाला शर्म वाटली पाहिजे. सैनिक किती त्यामध्ये शहीद झाले, मुंबई बॉम्बस्फोटमध्ये किती शहीद झाले, याचा हिशोब मागितला पाहिजे होता. पण दुर्दैवाने त्यांनी आपल्या भारतीय लष्करावर शंका उत्पन्न करण्याचं पाप केलं. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्याच्यावर शंका उत्पन्न करण्याचं पाप केलं. परंतु आपण त्या ठिकाणी पोहोचून मला आठवतंय, एका आर्मी हॉस्पिटलमध्ये मी गेलो. त्या ठिकाणी एक माणूस आपला पनवेल मधला जखमी झाला होता. त्याच्या मानेच्या इथून गोळी गेली होती आणि तो वाचला. त्याला मी भेटायला गेलो आणि तो मला जातात म्हणाला, जय सद्गुरू. आणि तो आपल्या बैठकीतला होता. बोला तुला सद्गुरूंनीच वाचवलेला आहे. आणि एक माणूस त्या गोळीबारातून वाचला. आणि आता मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्याकडे जे चंद्रहार पाटील, सांगलीचे पेलवान, त्यांनी प्रवेश केला, ते आता 9 आणि 10 तारखेला आपल्या भारतीय लष्करासाठी 1000 पैलवानांचं रक्तदान काश्मीरमध्ये जाऊन करणार आहे. ही देशभक्ती आहे.